Cancer Healer Center, a new beginning. सुरेश धसांना समज द्या. पंकजा मुंडेंची पक्षाकडे मागणी. भाजपचे राष्ट्रीय नेता असताना माझ्यावर थेट आरोप. निवडणुकीत मी प्रचार केला नसता तर धस निवडून तरी आले असते का? पंकजा मुंडेंची टीका. आष्टी मतदारसंघात पंकजा मुंडेंनी शिट्टी चिन्हाच्या उमेदवाराचा प्रचार केला. सुरेश धसांचा आरोप. पंकजा मुंडेंची पक्ष नेतृत्वाकडे लेखी तक्रारही करणार. दिवाळी अधिवेशनात फडणवीसांनी शब्द दिलेला असतानाही बीडचा विषय बाहेर पेटता का ठेवला? बीड हत्या प्रकरणावरून पंकजा मुंडेंचा सवाल. बूथ प्रमुखासाठी मी प्रकरण तेवत ठेवलं आणि आरोपींना फाशी मिळेपर्यंत प्रकरण तेवत ठेवणार. बीड हत्या प्रकरणाबाबत आमदार सुरेश धस भूमिकेवर ठाम. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अन्न आणि नागरी पुरवठा खातं अजितदादा स्वतःकडेच ठेवणार. पक्षांतर्गत वाद वाढू नये यासाठी अजितदादांचा निर्णय. सूत्रांची माहिती. सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या आमदारांनी धनंजय मुंडेंची गुपचूप भेट का घेतली? पंकजा मुंडेंचा सुरेश धसांवर निशाणा. तर मी कॅमेरे घेऊन सोबत घेऊन जात नाही, ते माझ्या मागे येतात. धसांचं उत्तर. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला नाशिकमध्ये बघितल्याचा स्थानिकांचा दावा. पोलीस घटनास्थळी दाखल. सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू. सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून अटक. बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांची संयुक्त कारवाई. खोक्याला विमानानं महाराष्ट्रात आणणार. मारहाण आणि महारणांची शिकार केल्याचा ठपका. पंढरपूर मंदिरातील विठ्ठल मूर्तीला दिल्या जाणाऱ्या एपॉक्सी लेपवरून वादाची चिन्ह. मूर्तीच्या चरणांची झीज झाल्यानं रासायनिक लेपन प्रक्रिया करण्याचा मंदिर समितीचा निर्णय. मात्र महासंघाकडून तीव्र विरोध. शक्तीपीठ महामार्गावर सरकारची भूमिका काय? विधान परिषदेत अंबादास दानवेंचा सवाल. तर शासनाला शक्तीपीठ मार्ग करायचा आहे, लादायचं नाही. फडणवीसांचं उत्तर. Cancer Healer Center, a new beginning.